प्रधानजी, म्हाळसेने तुम्हाला बोलवले होते ना? तुम्ही परत मला भेटायला याल म्हणून मी वाट पाहिली, पण नंतर मात्र निघालो. देवींशी बोलताना थोडा अवधी गेला. पण म्हाळसेने तुम्हाला एवढ्या घाईने का बोलवले होते? त्यांचं एक कार्य होतं. काही विशिष्ट कार्य तुमच्यावर सोपवले आहे? हो, त्यांना काही विशिष्ट गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. प्रधानजी, काय झालं? तुम्हाला सांगताना एवढं अवघड का वाटत आहे? नाही देवा, काही नाही. तुमच्याशी बोलताना म्हाळसेकडून काही चुकीचे शब्द आले आहेत का? नाही देवा, काही झालं तरी भगिनी आहेत त्या माझ्या. त्यांना सगळे अधिकार आहेत. होय, तरी पण तुमचा सन्मान मला अधिक महत्वाचा वाटतो. देवा, आपण काळजी करू नये. सगळं काही व्यवस्थित आहे. प्रधानजी, तुमच्याशी बोलताना मला प्रथमच असं जाणवत आहे की तुम्हाला माझ्याशी बोलताना काहीतरी आड येत आहे. नाही, मी तुम्हाला फार प्रश्न नाही विचारणार, कारण तुम्ही जे काही कराल ते हिताचेच असेल असा माझा विश्वास आहे. खरं तर हे सर्व काही ह्या विश्वासाच्या पलीकडचं आहे. माधवा, मी जे काय म्हणतो आहे ते आपल्याला पटत आहे ना? होय देवा. देवा, आज्ञा असावी. मी येऊ. एक महत्वाचे कार्य आहे. कोणत्याही परिस्थितीत सहज मार्ग काढणारे प्रधानजी आज विचारात पडलेले दिसले. काहीतरी कारण निश्चितच आहे. माधवा, तुम्ही मला जरी काही सांगितले नाही तरी ते माझ्या ध्यानात आले आहे, पण त्याचे कारण मला अजून कळायचे आहे. म्हाळसा, बरं झालं तुम्हाला इथेच भेटलीस. मी देखील तुम्हाला भेटायलाच येत होते. तू प्रधानजींना बोलून घेतलंस. काही महत्वाचं काम होतं का? ते मी तुम्हाला सांगायलाच हवं का? नाही, तसं काहीच नाही. पण मी प्रधानजींशी काही महत्वाचं बोलत होतो. त्यांच्यावर काही महत्वाचे कार्य सोपवायचे होते मला, पण तू त्यांना बोलवून घेतलंस. प्रधानजी हे केवळ प्रधानजी नाहीत तर माझे बंधू देखील आहेत, आणि बंधू या नात्याने माझे त्यांच्याकडे एक महत्वाचे कार्य होते. बरं, पण त्यांना काय कार्य सांगितलं? ते मी तुम्हाला सांगणार नाही, आणि तुम्ही मला विचारूही नका. बरं, पण राज्यकारभारासंदर्भात काही होतं का? काही व्यक्तिगत होतं? तुम्ही एवढे अस्वस्थ का होता आहात? नाही, मी अस्वस्थ नाही, पण मला ही काळजी आहे की त्यांचा सन्मान राखला जावा. त्यांच्यावर असं काही कार्य सोपवू नये जेणेकरून ते धर्मसंकटात सापडतील. त्याची मी काळजी घेईन, पण याआधी तुम्ही देखील प्रधानजींवर असे काही कार्य सोपवले आहे जे कार्य तुम्ही त्यांना सांगायला नको होते. म्हाळसा, मी तुला कसं सांगू की ते श्री विष्णू आहेत. कसला विचार करता आहात तुम्ही? तू सांगितलं नाहीस तर मी प्रधानजींना विचारेन. पण ते तुम्हाला सांगतीलच असं तुम्ही गृहीत का धरता आहात?